जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। त्या शासन निर्णयामुळे निश्चितपणाने येत्या शिक्षक भरतीमध्ये जागा वाढल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे काय आहे तो शासन निर्णय, तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच। या बॅचमध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेल्या सगळ्या विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन बॅच, सीटीईटीची या ठिकाणी जे आहे कंप्लीट रेकॉर्डेड बॅच, असं एक कंप्लीट पॅकेज मिळून जाणार आहे। अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे। ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या सगळ्या बाबी आपल्याला अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत। त्यासाठी फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, प्ले स्टोअरला जाऊन या ठिकाणी मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि आज आता ताबडतोब टीईटी परीक्षा पास होण्यासाठी पहिलं पाऊल आपल्याला उचलायचं आहे। चला आता जाऊया आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा, आपल्याला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने कालच्या तारखेला म्हणजे 25 मार्च 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। याचा विषय जर बघितला आपण, शिक्षकेतर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबत तरतूद जी आहे रद्द करण्याबाबत। आता जर आपण सविस्तर पद्धतीने हा शासन निर्णय जाणून घेतला तर लक्षात येईल की शिक्षक भरतीमध्ये म्हणजे येत्या शिक्षक भरतीमध्ये जागा कशामुळे वाढणार आहे। बघा, लक्षात घ्या, आतापर्यंत काय होत होतं तर बघा, एक रेफरन्स आहे, तो रेफरन्स आहे बघा सगळ्यात जास्त महत्त्वाचा। हे शासनाचं पूरपत्रक होतं 10/6/2005 2005 पासून चालत आलेली एक प्रथा होती, जी प्रथा अधिक्रमित करण्यात आलेली आहे। काय आहे बघा, प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की राज्यामध्ये टेट परीक्षेमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीबाबतचा जो निर्णय आहे 2017 पासून शासन स्तरावर घेतलेला आहे। म्हणजे शिक्षक भरती फक्त आणि फक्त पवित्र पोर्टल मार्फतच केली जाणार आहे। हा निर्णय आहे 2017चा। यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे। असे असताना उक्त संदर्भीय शासन पूरपत्रकान्वये शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे। असे असताना उक्त संदर्भी, हे बघा काय होतं माहिती का, जनरली सांगतोय, एक शासनाचं पत्र आहे, पूरपत्रक आहे, ठीक आहे, 2005 सालाचं। त्या 2005 सालाच्या पत्रकाच्या आधारावर मोठ्या प्रमाणावरती शिक्षक भरती होते आहे। आता आपण त्याला इलिगल नाही म्हणणार आहे, कारण त्या पत्राचा आधार घेऊन ते होत होतं। परंतु ते जे पत्र आहे 2017च्या शिक्षक भरतीच्या अपोजिट आहे। म्हणजे काय आहे तर जनरली पवित्र पोर्टल शिवाय फक्त मायनॉरिटी सोसायटी सोडली तर कुणालाही शिक्षक भरती करता येत नाही। परंतु सध्या मोठ्या प्रमाणावरती शिक्षक भरती होते। मग ते होते तर कोणत्या आधारावर होते तर तो जो 2005चं पत्र आहे त्याच्या आधारावर। त्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे तर बघा, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, त्या पत्रामध्ये शासनाचं जे पूरपत्रक होतं 10/6/2005चं, त्यामध्ये ही लाईन लिहिलेली होती। हे छोटासा पॅसेज आहे, तो पॅसेज बघूया आपण काय आहे। शिक्षकेतर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता जर का प्राप्त केली असेल आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेमध्ये अथवा माध्यमिक शाळेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असेल तर अशा प्रकरणी सदरहू शिक्षकेतर कर्मचाऱ्यास शिक्षण सेवक म्हणूनच नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षण सेवकांचेच मानधन आणि इतर सर्व अटी व शर्ती लागू होतील। मात्र अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरता येईल। लक्षात आलं का काय होतं बघा, जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत 9वी ते 10वीच्या शाळेमध्ये किंवा 11वी 12वीच्या महाविद्यालयांमध्ये, त्या लोकांची नियुक्ती या ठिकाणी शिक्षक पदावरती केली जात होती। त्यांच्याकडे समजा जर का बीएड असेल, ग्रॅज्युएशन असेल
त्या सर्रासपणाने त्यांना जे आहे त्या पदावरून शिक्षकाच्या पदावरती प्रमोशन दिल्या जात होतं. आणि आता जे आहे या संदर्भामध्ये नवीन कायदा करण्यात आलेला आहे. आतापर्यंत आपण बघितलं ना की कधी कधी आपण जे आहे शालार्थ आयडी बघतो, शालार्थ आयडीची पूर्ण यादी बघतो की नव्याने जे आहे नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे. मग त्या कोणत्या आधारावर देण्यात आलेल्या आहे, आपण म्हणतो इलिगल आहे. तो इलिगल नाहीये, ते या पत्राचा आधार घेऊन दिलेल्या नियुक्त्या होत्या. समजा एखादा लिपिक आहे किंवा या ठिकाणी ग्रंथपाल आहे, त्यानं जर का या ठिकाणी या 10वीच्या किंवा 11वीच्या शिक्षकी पदासाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता प्राप्त केली तर त्याला त्या पदावरती या ठिकाणी जॉईनिंग दिली जात होती. आता काय करण्यात आलेलं आहे बघा. आता काय केलेलं आहे तर सदर तरतूद या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. म्हणजे आता ते जे पत्र आहे अधिक्रमित करण्यात आलेलं आहे, रद्द करून टाकण्यात आलेलं आहे. ही आहे आत्ताच्या वेळेची सर्वात मोठी महत्त्वाची माहिती. याच्या व्यतिरिक्त ते पत्र तर त्यांनी सांगितलंच आहे, परंतु त्या पत्राच्या व्यतिरिक्त त्यांनी आणखी एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी एक लाईन नमूद केलेली आहे. शिक्षकेतर पदावर म्हणजे शिक्षक असेल किंवा शिक्षण सेवक पदावर नियुक्तीबाबत कोणत्याही शासन आदेशामध्ये, परिपत्रकामध्ये, संलेखामध्ये असलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तरतुदी देखील त्या मर्यादेमध्ये तत्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत आहे. ते एक पत्र तर शासनाला माहिती आहे की त्या पत्रांमुळे हे सगळे इन होत आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी काही जर का शासन निर्णय असेल, एखादं पत्र असेल, एखादं संलेखन असेल की ज्या संलेखनाचा आधार घेऊन असे शिक्षक जे आहे, असे शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक पदावरती रुजू होत आहेत, ते सगळी पत्र या ठिकाणी रद्द करण्यात आलेली. म्हणजे लक्षात घ्या, पवित्र शिवाय आता पर्याय नाही. म्हणजे कुणालाही शिक्षक भरती करायची असेल, मायनॉरिटी सोडून, त्या सध्या तरी मायनॉरिटी याच्यामध्ये पवित्रमध्ये नाहीये, प्रत्येकाला पवित्र पोर्टलचाच आधार घ्यावा लागणार आहे. आणि मित्रांनो यामुळेच शेकडोच्या संख्येने म्हणा, हजारोच्या संख्येने म्हणा, जी शिक्षकांची भरती होत होती अशा प्रकारे शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक म्हणून या ठिकाणी रुजू होत होता, आता त्या भरतीला कुठेतरी आळा बसणार आहे. आणि जर अशा प्रकारे आळा बसला तर आपल्याला माहिती आहे की येत्या काही दिवसांमध्ये जी काही आपल्याला पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होणार आहे त्याची जाहिरात पाहायला मिळणार आहे. त्या जाहिरातीमध्ये आपल्याला संख्या, पदांची जी संख्या आहे ती वाढलेली निश्चितपणाने पाहायला मिळणार आहे. ही महत्त्वाची गुड न्यूज आहे मित्रांनो. शासन बऱ्याच अंशी जे आहे, जे काही चोर मार्ग आहेत शिक्षक भरतीचे ते बंद करत आहे. याबद्दल निश्चितपणाने आपण शासनाचे, प्रशासनाचे सर्व अभियोग्यता धारकांच्या वतीने आभार व्यक्त करूया. कारण पवित्र पोर्टल जे आहे एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी गरीब होतकरू उमेदवारांना आणि जे गुणवत्ताधारक उमेदवार आहे त्यांना हक्काची नोकरी जी आहे बिना भ्रष्टाचाराचे मिळत असते. आणि इथून पुढे देखील असंच होईल. कोणत्याही प्रकारे जे आहे गैरमार्गाने शिक्षक भरती न होता केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावर पवित्र पोर्टल मार्फतच भरती होईल अशी आपण अपेक्षा बाळगायला हरकत नाही. हा शासन निर्णय जर का आपल्याला हवा असेल, आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेला आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि कुणाला जर का टीटी बॅच जॉईन करायची असेल तर आपण या ठिकाणी मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घ्या.